शेतकरी दिवसाच्या निमित्तानं अभंगाला घेऊन मी शेतात पोहोचलो होतो आणि आई आत्या ह्या कापूस वेचत होत्या, कारण पहिल्यांदाच अभंग शेतात आलाय. त्यांनी बघितलं की त्यांना आनंद खूप झाला होता आणि आई जवळ आली. जवळ आल्यानंतर बाळाला खाली ठेवलं आणि खाली ठेवलं. आई म्हणाली त्याच्या डोक्याला माती लाव. मी म्हटलं का? तर आई म्हणाली आपल्या अनेक पिढ्यांनी या मातीमध्ये कष्ट केली आहेत आणि या काळ्या आईनं आपल्या अनेक पिढ्यांना समृद्ध करण्याचं काम केलं आहे आणि या काळ्या आईचं दर्शन पहिलं घेतलं पाहिजे. बाळ पहिल्यांदा शेतात आलं आहे म्हणून माती त्याच्या भाळी लावली पाहिजे आणि या अभंगाच्या डोक्याला माती लावली, काळ्या आईचं दर्शन दिलं. त्याच्यानंतर म्हटलं चला त्याचं फोटोशूट पण आपण करूया. शेतात फोटोशूट म्हटल्यावर काय, ज्वारीमध्ये, हरभऱ्यामध्ये, त्याचबरोबर टरबूज लागवड केली आहे तिकडे फोटोशूट केला, माळव्याजवळ फोटोशूट केला, गोबीचं पान तो खेळायला लागला होता. मग आई आणि आम्ही म्हटलं चला घराकडे जाते वेळेसच आई म्हणाली म्हसोबांचं दर्शन घ्यायचं राहिलं, कारण ते शेताचं आपलं रक्षण करतात आणि बाळ पहिल्यांदा शेतात आलं तर त्यांचंही दर्शन त्याला देऊन आणते. म्हसोबांचं दर्शन घेतलं. पुन्हा आम्ही आमचा आखाडा आहे शेतातला, तिथे आलोत. बैलजोडीच्या जवळ अभंगाला नेलं, बैलांच्या डोक्यावरती हात फिरवायला लावला. पुन्हा त्यानंतर आम्ही घराकडे निघालोत. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आपला मित्र उदय भिसे पाटील. जय जिजाऊ जय शिवराय.